वास्तुशास्त्र आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घराच्या अगदी जवळ किंवा अंगणात काही विशिष्ट झाडे लावणे अशुभ किंवा नुकसानकारक मानले जाते. जीव गेला तरी चालेल पण ही झाडे लावू नका हा वाक्यप्रचार या झाडांमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक नुकसानाची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरला जातो. घराजवळ चुकूनही लावू नयेत अशी 5 प्रमुख झाडे ती खालीलप्रमाणे आहेत. 1 नंबरला आहे चिंचेचे झाड. वास्तुशास्त्रानुसार चिंचेच्या झाडामध्ये नकारात्मक ऊर्जा वास्तव्यास असते असे मानले जाते. हे झाड घराजवळ असल्यास घरातील सदस्यांच्या प्रगतीत बाधा येते आणि आजारपण वाढू शकते. 2 नंबरला आहे काटेरी झाडे. गुलाबाचे झाड सोडून इतर काटेरी झाडे घराच्या परिसरात लावू नयेत. ही झाडे घरात तणाव, वादविवाद आणि नकारात्मकता निर्माण करतात असे मानले जाते. 3 नंबरला आहे पिंपळाचे झाड. पिंपळाचे झाड धार्मिकदृष्ट्या अत्यंत पूजनीय असले तरी ते घराच्या भिंतीजवळ किंवा अंगणात नसावे. याची मुळे खूप खोलवर आणि पसरलेली असतात, ज्यामुळे घराच्या पायाला तडे जाऊ शकतात आणि भविष्यात घराला धोका निर्माण होऊ शकतो. 4 नंबरला आहे रुईचे झाड. ज्या झाडांमधून चिकासारखा पांढरा पदार्थ बाहेर पडतो ती झाडे अशुभ मानली जातात. रुईचे झाड अशाच प्रकारचे असून ते घराजवळ लावल्याने धनाची हानी होते आणि मानसिक शांतता भंग पावते अशी मान्यता आहे. 5 नंबरला आहे मेहंदीचे झाड. घराच्या मुख्य अंगणात मेहंदीचे झाड लावणे टाळावे. असे मानले जाते की या झाडाभोवती नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, ज्यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.